कारण 10 मधून 6 लोकांना याचा त्रास होतो आणि ते इग्नोर करतात. की कंडिशन, की पेशंटची कंडिशन काय आहे आणि तो कुठल्या स्टेजवर आलाय. पेशंटला ट्रीटमेंट घ्यायला गरजेची आहे आणि खूप काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, ते पाळावे लागतात. ट्रीटमेंट आहे की लहानपणीपासून जे वयस्कर आहेत, आपण सगळ्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. आपण पाईल्स सारख्या गंभीर विषयाच्या आजारावर डॉक्टरांशी गप्पा गोष्टी करणार आहोत. तर तुम्ही बघावा ही नम्र मी विजय नर आपल्या वहिनी साहेब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपल्या समोर जे आहेत ते डॉक्टर अनिकेत प्रजापती यांना मी आपल्या ब्रॉडकास्टमध्ये बोलवलं आहे, स्पेशली पाईल्स या विषयावर बोलायला. बऱ्याच जणांना खूप त्रास असतो, हे असतो, पण ह्या गोष्टी लोकांना जागरूक व्हाव्या, माहिती व्हावी म्हणून आज मी त्यांच्या क्लिनिकला आलेलो आहे आणि मी त्यांचं आपल्या वहिनी साहेब चॅनलतर्फे स्वागत करतो. थँक्यू. तर मला मला एक प्रश्न विचारायचा सर, की तुमचं स्पेशली जी जर्नी आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या. ओके. तर सर्वात आधी वहिनी साहेब चॅनल आणि विजय नरचं धन्यवाद की मला इन्व्हाइट केलं या चॅनलवरती बोलायला. सो थँक्यू फॉर दॅट. आणि जर्नी तर अशी राहिली आहे की ब्रॉन अँड ब्रॉट अप मुंबईमध्येच आणि सगळं काही विरारमध्येच झालंय. स्कूल, कॉलेज, ट्युशन, मग मेडिकल कॉलेज पण लकीली विरारमध्येच होतं. तर 4-4.5 वर्ष तिथे घेतली आणि इंटर्नशिप माझी विलेपार्लेला होती. CMP मेडिकल कॉलेज. 1 वर्ष तिथे आणि मग आपलं रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये मी आलो. तर आता 5 वर्ष आपल्याला झाले क्लिनिकला आणि चाललंय व्यवस्थित. ओके. आणि मला तुमच्या जर्नीमध्ये थोडंसं विचारायचं की बाकी बरेच जण काही ना काही इंजिनियर वगैरे बघण्याच्या किंवा दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचं, पण तुम्ही डॉक्टर हे क्षेत्र का निवडलं? ओके. तर स्टोरी थोडी सिनेमासारखी आहे, बट आपण थोडं शॉर्टमध्ये संपवूया. तर असं होतं की आधीपासूनच थोडं मॅथ्स वीक होतं. पण त्याच्यासोबत माझं जे बायोलॉजी होतं किंवा या सगळ्या गोष्टी जे होत्या रिलेटेड टू मेडिसिन, हे मला खूप आवडायचे. सायन्स रिलेटेड जे होतं ते मला खूप आवडायचं. तर असं माहिती नव्हतं की होमिओपॅथीच घेणार. पण असं एवढं होतं की आपण काहीतरी मेडिकल फील्डमध्ये करायचं आणि डॉक्टर व्हायचं. ओके. तर एवढं आपलं हे फिक्स होतं लहानपणी. मग नंतर हळू-हळू मला माहिती पडायला लागलं की हां, या फील्ड असतात, याच्यामध्ये अशी ट्रीटमेंट असते आणि मग हळू-हळू 12th मध्ये सायन्स घेतलं आणि मग नंतर होमिओपॅथीमध्ये ॲडमिशन घेतलं. या बाबतीत तुमच्या घरच्यांचा किती सपोर्ट होता? घरच्यांचा फुल सपोर्ट होता. कधी मला असं नाही की तू हेच फील्ड घे किंवा याच फील्डमध्ये जा किंवा ही फील्ड नको घेऊ आणि याच फील्डमध्ये तू पुढे ट्राय कर, असं काही नव्हतं. वडिलांचा पण आणि आईचा पण खूप सपोर्ट होता. आईचा मेन खूप सपोर्ट होता याच्यामध्ये. कारण जे काही पूर्ण जे रुटीन होतं माझं किंवा नोट्समधून हेल्प पाहिजे होती किंवा काही, तर आईने खूप सपोर्ट केला. तर आईला मेन याच्यामध्ये मला धन्यवाद द्यायचा आहे. नाही, नक्कीच, नक्कीच. आईसाठी जेवढा सपोर्ट होता तुमचा तो खरंच खूप चांगला कारण लहानपणीपासून आतापर्यंत जे काय आहे ते आईने सगळं केलंय. सो आईला खूप थँक आहे माझं. चला, त्या माऊलीला आमच्या तर्फे खूप धन्यवाद. आणि आज आम्ही जो स्पेशली घेऊन आलो एक विषय होमिओपॅथीमध्ये तुमच्याकडे स्पेशली पाईल्स या विषयाबद्दल. बरोबर. तर पाईल्स या विषयाबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला एक सांगा की याचे पाईल्सचे किती प्रकार असतात ते? ओके. तर पाईल्सचे प्रकार पेक्षा आपण पहिलं जाणून घेऊ की पाईल्स काय असते. कारण 10 मधून 6 लोकांना याचा त्रास होतो आणि ते इग्नोर करतात. आणि जेव्हा ज्या स्टेजला सिव्हिअरिटी खूप असते, तेव्हा ते डॉक्टरांकडे कन्सल्टिंगसाठी येतात. तर माझं असं म्हणणं आहे की स्टेजपेक्षा आपण पहिलं जाणून घेऊ की पाईल्स काय आहे? की खूप लोकांना असं वाटतं की फक्त टॉयलेटमध्ये ब्लीडिंग झाली, तर आपल्याला पाईल्स आहे. पण असं नाहीये. पाईल्स जो आजार आहे तो आपल्याला सुरुवातीचे सायन्स देतो. जसं पोटात खूप आग फील होणं, ॲसिडिटी फील होणं किंवा कधी मोशन होते, कधी नाही होत किंवा कधी जोर लावावा लागतो.
आणि मग या सगळ्या कारणामुळे पायल्सचा त्रास सुरू होतो. तर त्याच्यामध्ये 4 स्टेज असतात. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. तिचा स्टेज असतो ज्याच्यामध्ये पॉटीच्या रस्त्यावरून जे आपले नसा असतात तिथे थोडीशी सुजन असते आणि टॉयलेट करायच्या वेळेस ब्लिडिंग होत असते. तर हा सुरुवातीचा स्टेज आहे जे खूप लोक इग्नोर करतात आणि डॉक्टरकडे ट्रीटमेंटसाठी येत नाही आणि इग्नोर करतात. याच्यामध्ये सुजन एवढी बाहेर आलेली नसते, फक्त ब्लिडिंग असते थोडीशी, जेव्हा पेशंट पॉटी करायला जातो. ओके. मग येतो स्टेज 2. स्टेज 2 मध्ये असं असते की जे सुजन असते ती पॉटीच्या रस्त्यातून बाहेर आलेली असते. ओके. आणि ब्लिडिंग पण असते. पेशंटला पेन जाणवतं, पण एवढं पेन नसतं. सिव्हिअरिटी थोडी कमी असते कंपेअर टू स्टेज 3 आणि स्टेज 4. आणि ही जी सुजन असते स्टेज 2 मध्ये, त्याच्यामध्ये ही जी सुजन बाहेर येते ते आपोआप आतमध्ये जाते. तर हे आपलं आहे स्टेज 2. ओके. त्याच्यानंतर येतो स्टेज 3. स्टेज 3 मध्ये असं असते की या स्टेजमध्ये पेशंटला जे पेन जाणवतं ते पेन पण खूप जास्त होते, प्लस ब्लिडिंग पण होत असते. आणि ही जी सुजन सेकंड स्टेज मध्ये आलेली असते ती जी आपोआप आतमध्ये जाते ती स्टेज 3 मध्ये आपोआप आतमध्ये जात नाही. जेव्हा पण पेशंट पॉटी करायला येतो तेव्हा पॉटी करायला जातो तेव्हा जी सुजन असते ती बाहेर येते आणि ती आतमध्ये जात नाही. मग पेशंटला आपोआप मॅन्युअली ती आतमध्ये टाकावी लागते. तर त्याला आपण प्रोलॅप्स असं म्हणतो मेडिकल टर्म मध्ये. ओके. तर या स्टेजमध्ये पण पेशंटला ट्रीटमेंट घ्यायला गरजेची आहे आणि खूप काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते पाळावे लागतात. नाहीतर या स्टेजमध्ये जर पेशंटने ट्रीटमेंट नाही घेतली तर हे जे आहे हे स्टेज 4 मध्ये कन्वर्ट असते आणि हे खूप भयानक असतं. कारण याच्यामध्ये पेशंटला चालायच्या वेळेस त्रास होते, बसायच्या वेळेस त्रास होते, नेहमी तिथे जलन महसूस होते, खाज महसूस होते आणि सिव्हिअर ब्लिडिंग पण होते. आणि स्टेज 4 मध्ये असं पेशंटचं काय म्हणू शकतो आपण की वेदना जे असतात ते खूप जास्त असतात आणि तेव्हा पेशंट डोळे उघडतो आणि डॉक्टरकडे जातो. तर आपल्याकडे 10 मधून असे 3 पेशंट असतात जे या स्टेजवरती येतात आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. आणि याच्यामध्ये तर स्टेज 4 अशी असते की जी औषधाने खूप कमी रिझल्ट भेटतो आणि आपल्याला ऑपरेट करायची गरज लागते. तर या आपल्या 4 स्टेज आहेत जे पायल्समध्ये आपल्याला सिम्प्टम्स जाणवतात. स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 हे आपण मेडिसिनने रिकव्हर करू शकतो पेशंटला. पण जे स्टेज 4 आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे केसेस आहेत जे स्टेज 4 चे आहे आणि आपण ट्रीट केलंय. बट पेशंटची क्लिनिकल कंडिशन काय आहे त्याच्यावरती ते डिपेंड राहणार की पेशंटला सर्जरी हा ऑप्शन घ्यायचा की होमिओपॅथी ट्रीटमेंटवरती मेंटेन करायचं आणि बरं व्हायचं. तर स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 हे आपण औषधाने मॅनेज करू शकतो. याच्यासाठी ऑपरेशनची पण गरज नाही. आणि होमिओपॅथी हा जो मोड ऑफ ट्रीटमेंट आहे, तर हे नाही की आपण फक्त औषध दिली आणि पेशंटला बरं वाटलं, पेशंटने औषधं बंद केली, तर ते परत रिलॅप्स होणार. आपलं जे होमिओपॅथीचं औषध आहे ते रूट कॉज आपण म्हणतो. जे मेन कॉज आहे, पाईल्स व्हायचा जो कारण आहे, इथून आपण पेशंटला ट्रीट करतो आणि परत यायची शक्यता 99% खूप कमी असते. आणि तसा हा कालावधी कसा असतो औषधाचा, म्हणजे सिच्युएशन प्रमाणे? डिपेंड ऑन दी कंडिशन की पेशंटची कंडिशन काय आहे आणि तो कुठल्या स्टेजवर आला आहे. जर फर्स्ट स्टेजमध्ये पेशंट आला तर आपण मिनिमम 30 डेज मध्ये आपण पेशंटला रिलीफ देतो. हो. बाकी पेशंटचं काय त्याच्यासोबत दुसरा काय आजार आहे, नाही आहे त्याच्यावरती ते डिपेंड राहणार की किती महिने ते ट्रीटमेंट चालणार. पण जर पेशंट फर्स्ट स्टेज मध्ये आला तर आपण 30 डेज मध्ये आपण त्याला बरं करू शकतो. आणि त्याचं जे मिनिमम कॉस्टिंग जे असतं ते कसं काय वगैरे, म्हणजे होमिओपॅथीची फीज असते मेडिसिन्स वगैरे, त्याचा मिनिमम खर्च किती असतो, तो कोर्स प्रमाणे करावा लागतो असा एक मिनिमम असा अमाऊंट? ठीक आहे. तसं आपण विचार करायला गेलो तर माझी कन्सल्टिंग फी तर ₹600 आहे. त्याच्यामध्ये आपण जे काय औषध आहे ते क्लिनिकमध्येच देतो.
तर आपलं असं नाहीये की आपण कन्सल्टिंग फी वेगळी घेतो आणि मेडिसिनचे जे आहे ते बाहेरून लिहून ते देतो. इन्क्लुडेड असतं. तर आपलं कन्सल्टिंग आणि मेडिसिन दोन्ही चार्ज इन्क्लुडेड आहे. प्लस आपल्या मेडिसिनचं एक बेनिफिट आहे की त्याचा साइड इफेक्ट नाहीये होमिओपॅथीवर. होमिओपॅथीमध्ये. आणि होमिओपॅथी असं मोड ऑफ ट्रीटमेंट आहे की लहानपणीपासून जे वयस्कर आहेत आपण सगळ्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो, विच इज नॉट पेनफुल. गोड औषधं असतात. पेशंटला खायला पण मजा येते. लहान पेशंट जे असतात त्यांना पण खायला मजा येते आणि कडू वाटत नाही. आणि ह्याच्यामध्ये असं नाही की उपाशीपोटीच घ्यायचे आहेत किंवा जे दुसरं काही आजारामध्ये पथ्य पाळावे लागतात. पण आपल्या औषधामध्ये असं नाही की हे पथ्य पाळावे लागतात किंवा असं काही आजारामध्ये पथ्य पाळावे लागतात. बाकी आजारामध्ये ते नॉर्मल म्हणजे जे कुठले जीवन. कुठले पथ्य असतं म्हणजे काय पाळायचे बघ? जर आपण आता फक्त आज पाईल्सचं आपण घेतोय, तर पाईल्स असा आजार आहे की एक लाईफस्टाईल डिसीज आपण म्हणू शकतो. असं नाही की जेनेटिक्समध्ये होतं, जसं हेअरफॉल आहे, की ते जेनेटिकमध्ये होतं आणि आपल्याला ते ट्रान्सफर होते किंवा दुसरं जे काही आजार असेल, थॅलेसेमिया एक आजार आहे किंवा दुसरा काही आजार आहे, जे जेनेटिक असतात ते ट्रान्सफर होतात. पण पाईल्स, हेअरफॉल हे असे आजार आहे की ते आपण लाईफस्टाईल डिसीज आहे, जे आपल्याला आपले जे डेली रुटीन आहे, आपलं जे खाण्याची हॅबिट आहे, त्याच्यामुळे हे होणारा हा आजार आहे. समजा जगात 4th मध्ये आणि त्याचं ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर त्याने काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? ओके. तर असं आहे की स्टेज 4 म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह प्रिकॉशन्स आपण याला म्हणतो. बरोबर. तर पेशंटला सर्वात आधी ज्या कारणामुळे हा आजार झाला आहे, ते पहिलं गोष्ट अव्हॉइड करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल काही पेशंट अल्कोहोलिक असतात, सिगारेट स्मोकिंग असतात, त्यांना हा आजार खूप कॉमनली होतो किंवा जे खूप जास्त स्पायसी खातात, त्यांना हा आजार होतो. प्लस जे पेशंट जास्त करून नॉनव्हेज खातात आणि पाणी कमी पितात किंवा त्यांचा स्ट्रेस हा खूप कॉमन आजार आहे, खूप कॉमन रिझन आहे. पण पेशंट इग्नोर करतात. त्यांना वाटते की स्ट्रेसमुळे किंवा पुअर स्लीपमुळे आपल्याला काही आजार होत नाही. पण पाईल्स हा असा आजार आहे की हा स्ट्रेस आणि पुअर स्लीपमुळे पण होऊ शकतो. तर पेशंटला या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे. प्रॉपर हायड्रेशन घ्यायला पाहिजे, प्रॉपर स्लीप घ्यायला पाहिजे आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जे काही प्रिकॉशन असतात, जसं की हायजीन मेंटेन करणं. जेव्हा पण पॉटी करायला जाणार तर जास्त स्ट्रेन ना करावं. काही असतात पेशंट की जेव्हा पण पॉटी करायला जातात तर ते खूप जोरात स्ट्रेन करतात आणि त्याच्यामुळे जे ऑपरेशन जर हील नाही झालं असेल, ओके, इंटरनल हीलिंग अजून बाकी असेल, तर ते हील होत नाही आणि परत ब्लिडिंग स्टार्ट होते. तर आपल्याला या 4-5 गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे आणि 3-4 गोष्टी आहेत जे फॉलो करायला पाहिजे विथ डॉक्टरचे जे मेडिसिन दिलेले आहेत त्याच्यासोबत. खरंच खूप चांगली माहिती आहे. पण अजून मला एक विचारायचं होतं तुम्हाला, की पेशंट बद्दल तुम्हाला अजून थोड्या काही टिप्स द्यायचे असतील तर तुम्ही सांगा. पेशंटला टिप्स आपण खूप काही देऊ शकतो. पण आता जे मॉडर्न काळ चालला आहे, तर त्याच्यामध्ये एक मला टिप द्यायची असेल तर मला पेशंटला किंवा जे काही व्ह्युअर्स आहेत, त्यांना मला असं सांगायचं आहे, की जे काही लक्षणं दिसतात, काहीही आजार असो, आपण आज फाईल्स फक्त डिस्कस केलं, पण आजार खूप असतात, सर्दी, खोकला, ताप, बॉडी एक किंवा झोप किंवा स्ट्रेस. तर ऑनलाईन ChatGPT किंवा Googleवरती बघणं हे ट्रीटमेंटचा पार्ट नाहीये किंवा स्वतःकडेच दाबून ठेवणं हे पण चांगली गोष्ट नाहीये. काही छोटं-मोठं लक्षण असेल तर आपल्या पेशंट कडून किंवा व्ह्युअर्स कडून एक हे आहे की ॲडवाईस आहे की दिवस आणि वेळ हे घालवू नका. कारण ते एकदा गेलं तर ते परत येणार नाही. तुमचा आजार वाढणार. तर माझं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर ॲडवाईस घ्यावे. घरच्यांच्या मोठ्याकडून पण किंवा डॉक्टरकडून पण. तर एवढीच माझी एक ॲडवाईस आहे. नाही, खरंच थँक्स सर. खूप मोलाचा सल्ला दिला तुम्ही. आणि आज आमच्या वहिनी साहेब चॅनलमध्ये खरंच तुमचे मनपूर्वक आभार मानतो. थँक यू. थँक्यू सर. थँक